नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या चालू घडामोडी. जम्मू काश्मीरमधली एकंदर परिस्थिती बघता तिथं येत्या काळामध्ये नया श्रीनगर आणि नया जम्मू असे प्रकल्प येऊ शकतात आणि तशी पंतप्रधानांकडून घोषणा होऊ शकते. तशी घोषणा झाल्यानंतर आपण याला प्रॉपरली कव्हर करू. याच्यामध्ये बेसिक एवढं आहे की नया श्रीनगर नया जम्मू काश्मीरमध्ये या दोन्ही शहरांना हायटेक बनवणं म्हणजे टेक्नॉलॉजी आणि पर्यावरणपूरक शहरांमध्ये त्यांचा समावेश करणं. तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. म्हणजे साधी इथ्यात जर एक्झाम्पल घेतलं की डल सरोवर जर तुम्ही बघितलं तर त्याचं पुन्हा जुनं वैभव त्याला प्राप्त करून देणं. डल सरोवर 40% आक्रसला आहे, त्याच्यातला पाण्याचा दर्जा खालवलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता एकंदरच नया श्रीनगर नया जम्मू हे प्रकल्प येऊ शकतात आणि बघूयात त्या काळात ते आल्यानंतर. पण त्याच्याबरोबर एक गोष्ट क्लिअर करतो की आता हे कलम 370 नंतरचं जे काय एकंदर हे आहे, 1 वर्ष पण पूर्ण होत आहे. कलम 371 आणि त्याच्यानंतर सगळे जे काय आहेत ते नीट करून ठेवायचे. ते एका दिवशी आपण रिवाईजसुद्धा करूयात. जे रिव्हिजन लेक्चर्स आपण पॉलिटीचे घेतोय त्याच्यामध्ये जस्ट एक्झाम ओरिएंटेड काय गोष्टी आहेत तेवढ्या बघतोय, तर तेही बघा, कारण ते आपल्याला विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्यासंबंधीची पण एक न्यूज आज आहे. आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जे आहेत ते कोमात गेलेले आहेत. आणि खरं तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांना करोनासुद्धा झाला होता. आणि प्रणव मुखर्जी हे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे एकंदर भारतीय राजकारण आणि त्या सगळ्या याच्यातला. आणि तर ते माजी राष्ट्रपतीही होते. त्यांना करोनाची लागण झाली होती, त्याच्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियासुद्धा झालेली आहे. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा, म्हणजे प्रणव मुखर्जी महत्त्वाचे आहेत. आता बघा 6वं शेड्यूल जे आहे आपल्याला आज आपण करूयात पॉलिटीमध्ये रिव्हिजन. 5th and 6th शेड्यूल. आता अरुणाचलमधल्या बऱ्याचशा ग्रुपचं असं म्हणणं आहे की आम्हाला 6व्या शेड्यूलमध्ये तुम्ही टाका. 6व्या शेड्यूलमध्ये सध्या 4 राज्य आहेत, तीही आपण बघूयात. आता खरं तर या सगळ्या याच्यामध्ये की डिमांड आहे की 2 ऑटोनॉमस कौन्सिल असल्या पाहिजेत, है ना, पॉलिटिकल पार्टी कम्युनिटी बेस्ड ग्रुपचे, की अरुणाचल प्रदेशला 6 शेड्यूलमध्ये किंवा आर्टिकल 371 याच्यामध्ये तुम्ही, है ना, 2 ऑटोनॉमस कौन्सिल द्या, त्याला समावेश करा 6 शेड्यूलमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता हे अरुणाचल प्रदेश जे आहे याचा मॅप जर तुम्ही बघितला तर भूटान, चायना, म्यानमार, है ना, यांच्याबरोबर ते बाँड्री शेअर करतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 5व्या शेड्यूलमध्ये आता अरुणाचल प्रदेश आहे, त्यांना 6व्या शेड्यूलमध्ये जायचं. 5व्या शेड्यूलमध्ये असलं तर तुम्हाला स्पेशल राईट्स मिळत नाहीत इंडिजिनियस कम्युनिटीजसाठी, है ना, की जे ट्रायबल्स आणि त्या इंडिजिनियस कम्युनिटी आहे तिच्यात खूप काही चांगल्या फॅसिलिटी जे काय आहेत, जे राईट्स आहेत ते 6 शेड्यूलमध्ये आहेत टिपिकली फॉर ट्रायबल्स किंवा इंडिजिनियस. तर ते 5व्या शेड्यूलमध्ये नाही आहे आणि त्यांची तशी मागणी आहे की आम्हाला तुम्ही 6व्या शेड्यूलमध्ये घ्या. आता 6व्या शेड्यूलमध्ये आता सध्या 10 ऑटोनॉमिस डिस्ट्रिक्ट कौन्सिल आहेत, ज्याच्यात आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, है ना. ती माझी मेघा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं त्रिपुरा फॉर 3 माझी, है ना. त्याच्यानंतर मिझोराम, मेघा आणि आहे आसाम, हे 4 राज्य आहे बघा. आणि एकंदरच ह्या सगळ्या याच्यामध्ये 6व्या शेड्यूलमध्ये अरुणाचल प्रदेशला पण यायचं आहे. आणि त्याच्यासाठी स्पष्ट आहे की इंडिजिनियस ज्या काही तिथल्या कम्युनिटी आहे त्यांना त्यांचे राईट्स मिळणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की नागालँडसारखं स्टेट आहे बघा, की जे आर्टिकल 371 द्वारे म्हणजे गव्हर्न केलं जातं. आता ह्या ह्याच्यामध्ये बरेच आहे, मग ABCD 371 मध्ये, मग ज्याच्यामध्ये काय होतं की कुठलाही कायदा जो आहे संसदेचा तो तिथं अप्लाय होत नाही नागालँड असेंब्ली आणि त्यांचं जे रेझोल्युशन आहे त्या बाबतीमध्ये. कारण तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे सिव्हिल किंवा क्रिमिनल, तर ते नागा कस्टमरी लॉनुसार चालतं. म्हणजे नागा कम्युनिटी जी आहे त्यांचे जे काही कस्टमरी लॉज आहेत त्याच्यानुसार ते वर्क करतं. सो ॲक्च्युली 371 तुम्ही करून ठेवा. बऱ्याचदा MPSCमध्ये जोड्या लावायला येतं बघा, राज्य आणि त्याच्यासाठीचं कलम. तर जसं जम्मू काश्मीरला स्पेशल दर्जा होता 370 नुसार, तसं हे वेगवेगळे जे राज्य आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये दर्जा दिलेला आहे आणि त्यांना काही सवलती आहे. तसं हे नागालँडचं एक्झाम्पल आहे. तर आपण हे सगळं बघूयात, रिव्हिजन करूयात. आपण जे रिव्हिजन लेक्चर्स घेतो आहोत तर तिच्यामध्ये त्याचा पण विचार करूया. आता बघा जैन टेम्पल आता ओपन करायचे नाही करायचे हा एक इश्यू होता की पर्युषण आहे. तर हा पर्युषण शब्द जो आहे तो जैन रिलिजनशी संबंधित आहे, एवढं एक MCQ करता लक्षात ठेवा.
है ना. पर्युषण पर्व जे काय आहे तर रिलिजियस त्याच्यामधलं एक ती हे आहे तर जैन लोकांचं, आणि त्या काळामध्ये किमान मंदिरं, जैन मंदिरं ओपन करावीत, परंतु याच्यासाठी नाही म्हटलेलं आहे स्टेटनी, हायकोर्टाला. आणि एकंदरच कोविड-19 आता तुम्ही बघा ते राम जन्मभूमी आणि ते सगळं उद्घाटन झालं, तिच्यातलं पण पुजारी आणि ते त्यांना कोविड-19 झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या याच्यात एक गोष्ट क्लिअर आहे बघा, आपण धर्माच्या किंवा जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला तर इथं सिंपल गोष्ट एवढीच आहे, मास गॅदरिंग जिथं कुठं होणार आहे की जास्त मोठ्या प्रमाणावर लोक जिथं येतील तर तिथं कोविड-19चा धोका नक्कीच आहे आणि तो आपण टाळला पाहिजे. पर्युषण पर्व जे आहे तर ते उपवास वगैरे केले जातात जैन धर्मियांद्वारे, तर तेवढं एक लक्षात ठेवा, पर्युषण जे आहे ते जैन. आणि जैनच्या बाबतीत दुसरा महत्त्वाचा गोष्ट आहे की ते मायनॉरिटीमध्ये आहे, है ना. मायनॉरिटी दोन गोष्टींवर असतात बघा भारताच्या संविधानानुसार. मायनॉरिटी एक असते रिलिजियन बेस्ड, धर्माच्यानुसार, आणि दुसरी जी असते ती लँग्वेजनुसार, भाषेनुसार. टोटल 6 मायनॉरिटी आहेत. कुठल्या मायनॉरिटी आहेत 6 त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरच महाराष्ट्रातला जो पुणेचा रुरल एरिया आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी पुरा नावाची जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत काम केलं जाणार आहे. तिथल्या जे CEO आहेत झेडपीचे त्यांनी हे स्पष्ट केलं. म्हणून पुरा ही स्कीम आपल्यासाठी महत्त्वाची म्हणून तेवढंच मी घेतलेलं आहे. APJ अब्दुल कलाम पुरा. आपण पुराचा फुल फॉर्म काय आहे की प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज. ओके, सिम्पल आहे एकदम, एवढंच MCQ साठी लक्षात ठेवायचं. ओके, APJ अब्दुल कलाम पुरा. पुरा काय आहे? प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरिया, म्हणजे शहरांमध्ये ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या ग्रामीण भागात प्रोव्हाइड करणे. सो हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता बघा आपण ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट अभ्यासला होता, आपण ऑफिशियल लँग्वेजवर लेक्चर केलेलं आहे, ते तुम्ही बघितलं नसेल तर बघा पॉलिटीचं. आता याच्यामध्ये आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांनी सांगितलं आहे की ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट जो आहे तो पार्लमेंटनी अमेंड केला पाहिजे आणि तिच्यामध्ये जास्तीत जास्त भाषा घेतल्या पाहिजेत. म्हणजे आता याच्यामध्ये जे आहे की ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963चा हा ॲक्ट आहे, तिच्यामध्ये हिंदी इंग्लिश दोनच आहेत बघा, है ना. सुरुवातीला ते इंग्लिश होतं, मग 15 वर्ष, आणि मग त्याच्यानंतर ते आपण परत कंटिन्यू केलं आफ्टर 1950, आणि कायदा आला, मग हिंदी आलं, त्याच्याबरोबर इंग्लिशही ठेवलं. मग तुम्हाला आज कुठलीही गोष्ट असली तर ते ट्रान्सलेट त्याच्याबरोबर ठेवावं लागतं इंग्लिशमध्ये, आणि त्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तुम्ही पॉलिटीचं ते लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही बघा ऑफिशियल लँग्वेज ॲक्टचं, ऑफिशियल लँग्वेजेस. आता याच्यामध्ये मेजर इश्यू काय झाला होता की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे EIA, तर याच्या बाबतीत हायकोर्ट जे आहे तर त्यांनी दिल्ली हायकोर्ट जे आहे त्यांनी एक निर्णय दिला होता की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट 8व्या शेड्यूलच्या सर्व 22 भाषांमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून लोकांसमोर ठेवा. आणि ह्या गोष्टीला सेंट्रल गव्हर्नमेंट नाकारत होतं, आणि ही केस मग आता सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयात हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की तुम्ही ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट जो आहे त्याला तिच्यात जास्तीत जास्त भाषा घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की रुरल पॉप्युलेशन जे आहे त्यांना ती गोष्ट कळत नाही, किंवा त्यांच्यापर्यंत तेवढी अवेअरनेस किंवा ती भाषेचं नॉलेज, इंग्लिश माहीतच असेल असं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ट्रान्सलेशन जे आहे ती इझिएस्ट टास्क आहे आजच्या डेटमध्ये, की गुगल ट्रान्सलेटर आणि त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेखसुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडियाने केलेला आहे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, हे होणं गरजेचं आहे जेणेकरून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जाता येईल. कारण बऱ्याचदा असं असतं की त्या आपली जी काही रेग्युलर लँग्वेज आहे त्या लँग्वेजवर काम चालतं. तुम्ही बघितलं असेल डे टू डे लाईफ जे आहे आपलं, तिच्यामध्ये इंग्रजी फार क्वचित, तर टिपिकल ते एखाद्या याच्यात IT असेल किंवा तिथं वापरलं जात असेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण आपली मदर टंग असेल, जे काही स्थानिक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये बोलतो आणि त्याच्यात व्यवहार करतो. आणि म्हणून ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट जो आहे त्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त भाषा घ्या, जेणेकरून हे सगळे जे काही कायद्याची भाषा आणि कायद्यातले जे काही बारकावे आहेत ते लोकांपर्यंत जातील. लेबनन जे आहे बघा, हा यल आहे इथं, लेबनन पार्लमेंटनी स्टेट इमर्जन्सी डिक्लेअर केली बैरूतमध्ये. मग आता आपलं काम आहे की भारतामध्ये आर्टिकल 352, त्याच्यानंतर 356, त्याच्यानंतर 365 आणि 360 भारतातली इमर्जन्सी आणि त्या संबंधीचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्ही वाचले पाहिजे. याला करंट बेसिक असं म्हटलं जातं. एखाद्या देशाने, आता आपल्याला माहिती आहे बैरूतमध्ये काय झालेलं आहे, आपण ती न्यूज बघितली, पण एकंदर तिकडे इमर्जन्सी, मग भारताच्या बाबतीत इमर्जन्सी कशी असते ते आपण बघितलं पाहिजे. करदात्यांची सनद जाहीर करण्यात आलेली आहे. खूप चांगला एक निर्णय हा, 13 ऑगस्ट 2020 काल.
आता करदात्यांच्या सनदीची त्रिसूत्री, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकीचं नाही लक्षात राहिलं तरी चालणार आहे आपल्याला. 3 गोष्टी. विशिष्ट कालावधीत करविषयक कामं पूर्ण केली जाईल, है ना, की म्हणजे विथिन टाईम पिरियड एक त्याच्यात कामं सगळी पूर्ण केली जातील, है ना, करविषयक. कर परतावा छाननीत तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवला जाईल, हे फार महत्त्वाचं आहे. मानवी हस्तक्षेप वाढला की गडबड होते, है ना, मुझे क्या मिलेगा. तर त्याच्यामुळे तंत्रज्ञान जे आहे ते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात, आणि ह्या दोन्ही बदल जे आहेत ते तातडीने अंमलात येतील. म्हणजे विशिष्ट कालावधीत करास विषयक काम, आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी हस्तक्षेप दूर करणे. दुसरं महत्त्वाचं, करदात्यांच्या तक्रारीचं निराकरण मानवी हस्तक्षेपाविना होईल. तर फक्त ही जी गोष्ट आहे ती 25 सप्टेंबरपासून सुरू होईल. पण ह्या ज्या 2 वरच्या गोष्टी होत्या की वेळेत करविषयक काम करणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं, तर ते लगेच होईल. फक्त तक्रार निवारण जे आहे ते 25 सप्टेंबरपासून होणार आहे. आता याच्यामध्ये हे कशासाठी, तर भ्रष्टाचाराला आळा. मग आता सध्या काय आहे की आताच्या सिच्युएशनमध्ये त्या शहरातील प्राप्तिकर विभाग करविषयक कामे करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुण्यातल्या करविषयक कामं असतील तर पुण्यातले अधिकारी ते बघतील, आणि मग साधी सरळ गोष्ट असते की तुम्हाला पुढं जाऊन काय होतं हे माहीत आहे. म्हणून नवी पद्धत देशभर लागू होईल आणि तिच्यामध्ये करदात्यांच्या कर छाननीचं काम दुसऱ्या शहरातले अधिकारी करू शकतील. आता बघा याचे फायदे काय आहे. एकतर अधिकाऱ्यांचा दास दबाव कमी होणार, भ्रष्टाचार कमी होणार, करदात्यांना खेटे कमी मारावे लागतील, त्या ऑफिसमध्ये परत परत जायची गरज नाही, करदाता आणि कर अधिकारी यांच्यात थेट संपर्क नसेल, है ना. तर पुण्यात जरा पाऊस पडतोय त्याच्याने हे असं झालेलं आहे. ओके, थोडंसं. आणि करविषयक कामांमध्ये कमीत कमी मानवी हस्तक्षेप असणार आहे. ओके, त्याच्यानंतर लाचखोरी असेल किंवा हितसंबातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा, सगळं एक आहे की क्लिअर की भ्रष्टाचार कमी होणार, एक गुड गव्हर्नन्स येणार. तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते नीट लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा जो आहे की एस टीची एक स्मार्ट कार्ड योजना आहे. बघा, एस टीमध्ये स्मार्ट असू शकतं का काही, तर नक्कीच आहे, स्मार्ट कार्ड आहे तिथं. हे काय आहे की एस टी महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन 27 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये 33 ते 100% सूट देतं. म्हणजे बघा 33% ते 100%. ओके, 27 वेगवेगळे घटक. एस टीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्न सवलतधारकांना स्मार्ट कार्ड दिली जातात, आणि त्याच्यामुळेच ते जे 27 घटक आहेत त्यांना एक स्मार्ट कार्ड मिळतं, आणि ती जी त्या घटकाला जे तिच्यामध्ये सवलत असेल त्याच्यानुसार मग ते काम होतं. तर ही न्यूज याच्यासाठी होती, कोविड-19मुळे काय आहे की आगार आणि त्या सगळ्या व्यवस्था बंद आहे काही ठिकाणी, आणि त्यांना लोक कशी येणार तिथं, म्हणून त्यांना ही जे कार्ड आहे याची व्हॅलिडिटी वाढवण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे ही न्यूज होती. त्याच्यानंतर तिरंगा. आता ध्वजनिर्मिती, तुम्ही स्पॉटलाईट इयरबुक वाचला असेल तर तिच्यातही मी याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले होते. मागच्या वर्षी हे होतं, कारण त्यावेळेस त्या कामगारांचा इश्यू होता की त्यांची मजुरी फार कमी आहे, तो इश्यू होता. आणि आता काय झालं आहे की कोविड-19च्या याच्यामध्ये एकतर खादी ग्रामोद्योगचं काम बंद आहे, त्याच्यामुळे या लोकांचा रोजगारच गेलेला आहे, तर त्याच्यामुळे हे चर्चेत आहे. तिरंगा ध्वज निर्मिती केंद्र बघा, नांदेड महाराष्ट्र आणि हुबळी कर्नाटक इथं तिरंगाची निर्मिती होते. आणि तिरंगा ध्वज सूतकताई केंद्र बघा औसा, अक्कलकोट, उदगीर आणि कंधार अशा ठिकाणी आहे. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की 100 मीटरची सूतकताई तुम्ही जी करता त्याला 7.5 रुपयाची मजुरी दिली जाते. एखादी व्यक्ती दिवसभरात 200 रुपयापर्यंत मजुरी मिळवू शकतो, है ना, डिपेंड करतो, मॅक्झिमम 200पर्यंत तुम्ही जाऊ शकता. 100 मीटरला 7.5 रुपये. आता याच्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली विधवा महिला, परित्यक्त्या महिला किंवा मुस्लिम महिलांची संख्या तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि खादी ग्रामोद्योग अंतर्गत हे सगळं कार्य चालतं. तर बेसिक हे माहीत पाहिजे. तुम्ही जर एकंदर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर बघितले, तिरंग्यावर तुम्हाला बऱ्याचशा प्रश्न सापडतील की त्याचा रेशो आहे तो विचारलेला आहे, बेसिक गोष्टी आहेत. आणि एक सिंपल प्रश्न जो आहे की एकदम इन्स्टंट विचारला जातो पर्सनॅलिटी टेस्टमध्ये वगैरे, तिरंग्यात किती रंग आहेत, तर पटकन बरीचशी लोक, म्हणजे हा तुम्ही कुठेही अप्लाय करा, एकदम विचारला न म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम लोक एकदम 3 उत्तर देऊन मोकळा होतात. तो मधलं चक्र तिच्यात राहून जातं 4थ्या रंगाचं. तर तसं प्रकार करू नका, 4 रंग आहेत. त्याच्यानंतर UAE इस्रायल राजनैतिक संबंध प्रस्थापित होणार आहेत, आणि असं डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 ऑगस्टला सांगितलं. का तर पॅलेस्टाईनला रोखण्यासाठी UAE आणि इस्रायल हे एकत्र आलेले आहेत, आणि तसं त्यांनी राजनैतिक संबंध स्थापन करायला मान्यता दिलेली आहे. आता इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारं UAE हे आखातातलं पहिलं आणि तिसरं अरब राष्ट्र ठरणार आहे. बघा, सो सगळा मिडल ईस्ट आहे, तिच्यातून आखाती देश जे आहेत सगळे, तिच्यातला पहिला आखाती देश जो इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करतोय, आणि तिसरं अरब राष्ट्र आहे की ज्यांनी तिला इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध स्थापन केले आहेत. याचे मॅपही आपण बघूयात, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा, आता
आता हा इस्रायल, मी तुम्हाला इस्रायल सेपरेट पण दाखवलेला आहे, UAE बऱ्याचदा सेपरेट दाखवलेला आहे आणि स्ट्रीट ऑफ होर्म्यूज आहे बघा इथं, हे जे आहे हा UAE आहे. हा कुणा बरोबर राजकीय संबंध स्थापन करणार, इथं इस्रायल बरोबर करणार. हा सगळा इथला जो पट्टा आहे हे इस्रायल आहे. हे सेपरेट पण मी तुम्हाला दाखवतो, कारण इथला जे गाझा पट्टी आहे तिथले जे हमास जे आहेत त्याच्या संबंधीचा पण वाद सुरू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, UPSC करणाऱ्या लोकांनी हा जो मॅप आहे इथला, की एकंदर स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज वगैरे हे सगळं, हा एक परफेक्ट करायचा. आणि दुसरं म्हणजे हा जो मॅप आहे इथला, हा एक परफेक्ट करायचा. आणि हे फार गरजेचं आहे, याच्यावर MCQ रेग्युलर विचारले जातात आणि दरवर्षी तुम्ही बघू शकता असे प्रश्न. त्याच्यानंतर इस्रायल अटॅक्स सँक्शन्स गाझा. बघा आता हे जे गाझा पट्टी आहे ही मी तुम्हाला दाखवतो. आणि इस्लामिस्ट ग्रुप जे काही आहेत हमास, तर तो गाझामध्ये आहे. आणि इस्रायल आणि त्यांचा जो काही आहे तो वाद फार सर्वश्रुत आहे, फार आधीपासून आहे. ओके, तर आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की तुम्ही इथं बघू शकता, हा इस्रायल आहे, ही गाझा पट्टी आहे बघा. ओके, आणि हा जे आहे तर मेडिटेरियन सी आहे. हे इस्रायलचं तेल अविव आहे. तेल अविवचं महत्त्व कशात आहे ना, नागपूर जे आहे बघा, नागपूर स्मार्ट सिटी किंवा नागपूर मेट्रो याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स वाचा, तुम्हाला तेल अविवचा रेफरन्स मिळेल. इथल्या अधिकाऱ्याला आपण बोलवलं होतं त्या काळामध्ये, तो पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथं. त्याच्यानंतर हे जे आहे की गोलन हाईट्स है ना, गोलन हाईट्स पण बघा कुणाकुणाशी जोडलेलं आहे. तर वरती हा लेबनन नावाचा देश आहे, इथं हा सिरिया आहे, त्याच्यानंतर हा इस्रायल आहे ना, हा पूर्ण जो आहे तो इस्रायल आहे. तर तेही एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा जॉर्डन आहे बघा, तर त्याच्याशी जोडलेला, तर तेही एक लक्षात ठेवा. आता इस्रायल ओपन कुठं होतो आहे तर मेडिटेरियन सीमध्ये ओपन होतो आहे. त्याच्यानंतर आपण लेबनन नावाचा देश बघितला होता बघा, लेबनन जो आहे, लेबननमध्ये आता एमर्जन्सी लागू झालेली आहे, तर हेही महत्त्वाचं आहे, बैरूत शहर. आणि त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आला तर मग हे सी ऑफ गॅलिली आहे ना, जॉर्डन रिव्हर, सी ऑफ गॅलिली. आणि हाही तो ओपन कुठं होतो इस्रायल, हा रेड सीमध्ये ओपन होतो. तेही एक म्हणजे एकंदरीतच हे सगळ्या गाझापट्टी वगैरे लक्षात ठेवा. इलिना सेन यांचं निधन झालेलं आहे. लेखिका होत्या, अभ्यासक होत्या, कार्यकर्त्या होत्या. मी स्त्रीवादी चळवळीसोबत वाढले असं त्या नेहमी म्हणायच्या. डॉक्टर विनायक सेन हे त्यांचे पती, आणि त्यांनी आदिवासी भागामध्ये शहीद हॉस्पिटल उभारलं होतं. जसं महाराष्ट्रामध्ये बघा राणीबंग आहेत, अभयबंग आहेत हा ना, आमटे परिवार आहे, म्हणजे त्या पद्धतीने सगळं ते काम चालू होतं हा ना. आमटे परिवार पण सध्या खूप न्यूजमध्ये आहे. तर इलिना यांनी त्यांना आयुष्यभर मदत केली त्यांच्या कामामध्ये, डॉक्टर विनायक सेन यांना. नंतर यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत करण्याचे आरोपही झाले होते. तर त्या सगळ्या याच्यात त्यांनी बुकही लिहिलं होतं, छत्तीसगड अ पॉलिटिकल मेमॉर. तर सुखा वासीन, छत्तीसगड अ पॉलिटिकल मेमॉर, अ स्पेस विथिन द स्ट्रगल, ही 3 पुस्तकं त्यांची आहेत. त्यांनी 2005 नंतर वर्ध्यातलं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय असेल, मुंबईतलं टाटा समाज विज्ञान संस्था असेल, इथं अध्यापनाचं काम पण केलेलं आहे. त्याच्यानंतर निर्देशांकाचा जर विचार केला तर जागतिक बँकेच्या बाबतीत ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा उद्योग व्यापार सुलभता, याच्यामध्ये 2021च्या अहवालात 2 विषय ॲड होणार आहेत, सरकारांचे खरेदी व्यवहार आणि कामगार कायदे. आणि या 2 विषयांचा समावेश होऊन टोटल 12 विषयांवर आधारित निर्देशांक असणार आहे. सो हे MCQसाठी फार महत्त्वाचं आहे. भारताचे क्रमांक जर तुम्ही बघितले तर 2020मध्ये आपला 63 आहे, 2019मध्ये 77, 18मध्ये 100, 17मध्ये 130. सो 130 ते 63 तरी आपलं टार्गेट होतं 2020मध्ये पहिल्या 50 यायचं, ते शक्य नाही झालं. आता याच्यासाठी आपण आपलं स्थान सुधारावं म्हणून 2015मध्ये कमर्शियल कोर्ट कायदा पण आणला होता. हे 2 अर्थतज्ज्ञ आहे बघा, जॅनको आणि पोहल, या 2 अर्थशास्त्रज्ञांनी हा निर्देशांक विकसित केलेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन, आता हा इथं टोंगा नावाचा देश आहे बघा, टोंगा किंगडम. ओके, हे कुठं आहे बघा, ओशनियामध्ये आहे, ऑस्ट्रेलियाच्या बाजूला. ओके, हा साऊथ पॅसिफिक ओशन आहे. आणि हा टोंगा जो आहे तो तुम्हाला इथं डिटेलमध्ये इकडच्या साईडला दिलेला आहे हा ना. तर टोंगा जो आहे तो टोंगापटू, आणि हे जे आहे एवढं एक लक्षात ठेवा, टोंगा हा जो आहे की तो पॅसिफिक ओशनमध्ये आहे, आणि वरती नॉर्थ साऊथ ओशनियाचा तो भाग आहे बघा टोंगा. ओके, छोटंसं म्हणजे आयलँडसारखं. तर बालकामगारासंबंधी ते न्यूजमध्ये आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं कन्व्हेन्शन 182. एवढं MCQसाठी लक्षात ठेवा की हे जे आहे हे बालकामगारांसंबंधी आहे.
1999मध्ये वार्षिक परिषद जी होती ILOची, आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेची, तिच्यामध्ये कन्व्हेन्शन 182चा स्वीकार केला गेला. कन्व्हेन्शन 182 जे आहे ते बालकाचं लैंगिक शोषण रोखणे, तस्करी रोखणे बालकांची, युद्धजन्य परिस्थितीत त्यांचं संरक्षण, एकंदर बालकांचा विकास यासाठी काम करणं. तुम्ही सुदान वगैरे बघितलं तर तिथं है ना 5-7 वर्षाची पोरं AK-47 घेऊन उभी केलेली आहेत. तर मग अशा गोष्टी नकोत. किंगडम ऑफ टोंगा जे आहे त्यांनी बालकामगारांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि ती चांगली गोष्ट आहे, म्हणून हे न्यूजमध्ये होतं. भारताचं काय सिच्युएशन आहे, तर भारताने रॅटिफाईड केलेलं आहे, कन्व्हेन्शन 182ला मंजुरी दिलेली आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलाही काही न्यूजमध्ये आला करार वगैरे तर भारताची पोझिशन जरा बघून घ्यायची, म्हणजे आपल्याला सोपं होतं. भारताने मालदीवला $500 मिलियन पॅकेज जाहीर केलेलं आहे. हा एक प्रोजेक्ट आहे GMCP, ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट. या प्रकल्पासाठी $500 मिलियन पॅकेज जाहीर केलेलं आहे. मालदीवमधला सर्वात मोठा नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प असणार आहे हा. एकंदरच समुद्र, आकाश, बेटं, त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन संपर्क यंत्रणा उभं आहे. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी है ना, वॉटर कनेक्टिव्हिटी, इंट्रा आयलँड कनेक्टिव्हिटी, टेलिकम्युनिकेशन संपर्कात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मालेला इतर 3 बेटांशी जोडलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने एवढं एक लक्षात ठेवा, GMCP प्रोजेक्ट. मेघालयमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर आलेला आहे बघा. ऑलरेडी आसाममध्ये आपण हे बघितलं होतं आणि हा डुकरांच्या बाबतीत आहे की त्यांचा मृत्यू डायरेक्टली याच्यात होतो. 100% फॅटिलिटी रेट आहे. आला म्हणजे मरणार. आणि वराहपालन व्यवसायात अडचणी येतात. आपण हे ऑलरेडी आधी बघितलेलं आहे. खरं तर हा ॲनिमल टू ॲनिमलच पसरतो, माणसापर्यंत येत नाही. आणि मोठ्या प्रमाणावर आफ्रिकेमध्ये आता ऑगस्ट 2020मध्ये हे दिसतं आहे की तिथं हे झालेलं आहे. आणि हा बघा, हा मालदीव्स कुठं आहे, हा भारत, आणि हे इथं जे आहे तर हे इंडियन ओशन, आणि हा इथं जे आहे ते मालदीव्स आहे, आणि हे इथं माले आहे बघा खाली. तर ह्या काही बेसिक हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला तेवढं, की मग नंतर तुम्ही ते बघू शकता मॅपमध्ये की कुठला देश कुठं आहे, एवढं तरी तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे. कालचे प्रश्न बघा. हिंदू वारसा हक्क कायदा 1956मध्ये अस्तित्वात आला. हिंदू वारसा सुधारणा कायदा 2000मध्ये नाही, 2005 आहे बघा हे. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. फक्त अयोग्य. हिंदू वारसा सुधारणा कायद्यातील कोणत्या कलमानुसार मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवरील समान हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही? कलम 6. 1950च्या दशकामध्ये भारताचा TFR 6 होता, बरोबर, आणि 2020मध्ये तो 2.2 आहे. दोन्ही बिनचूक आहे ना. टोटल फर्टिलिटी रेट. आणि आता आपल्याला 2025पर्यंत आपलं टार्गेट काय आहे? 2.1 पाहिजे बघा. MC हे पण एक लक्षात ठेवा. स्पुटनिक 5 काय आहे, तर ही लस विकसित केलेली आहे रशियाने. आता जोड्या लावा है ना. तर तुम्हाला दिलेलं आहे इथं की आफ्रिकन बुश हत्ती. आफ्रिकन बुश हत्ती जे आहे तर ते वल्नरेबल आहेत. सुमात्राचे जे हत्ती ते क्रिटिकली इंडेंजर्ड आहेत. ओके, आणि भारतीय हत्ती जो आहे तो इंडेंजर्ड, आणि त्यामुळे याचं उत्तर जे आहे 3 आहे, फक्त अ. ओके, म्हणजे भारतीय हत्ती इंडेंजर, बरोबर. त्या हत्तींसंबंधीचं लेक्चर बघून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलंही एक सिंपल फंडा आहे. तुम्ही जर हे लेक्चर नीट पूर्ण बघताय तर तुम्हाला 5च्या 5 प्रश्नांची उत्तरं येणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला ती येत नसतील तर ती तुम्ही, याचा अर्थ होतो की आपण लेक्चर नीट बघितलेलं नाही आहे. की मी बघतो काही लोक 1-2 उत्तरं टाकतात. तर हा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की 3 उत्तरं आपल्याला काय येत नाही बाबा, ती आपण बघितली पाहिजे. IAS मेन्स प्रश्न घ्या. इफ आवर स्कूल्स फेल टू नर्चर अ फ्री थॉटफुल माइंड अमॉंग द यंग्स, वन रिझन इज दॅट स्कूल देमसेल्व्स हॅव नो फ्रीडम. म्हणजे जर एक स्वतंत्र विचाराची प्रणाली आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करू शकत नसेल एखादी शाळा, तर याचा अर्थ होता की शाळाच पारतंत्र्यात आहे, तिलाच स्वातंत्र्य नाही आहे. डिस्कस 10 मार्कांसाठी. ओके, MPSCचा निबंध आहे भिंतीपलीकडची शाळा, है ना, 400 शब्द. आणि हे फार महत्त्वाचं आहे. आता बरंच सगळं घरून चालू आहे. पहिला प्रश्न घ्या आजचा. खालीलपैकी बेलारूसशी एकरूप सीमा नसलेला देश कोणता? म्हणजे कोणता देश बॉर्डर शेअर करत नाही बेलारूस बरोबर? पोलंड, रशिया, युक्रेन, UK. महाराष्ट्रातील मुचकुंदी योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? रत्नागिरी, रायगड, धुळे, जालना. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्रात पद्म पुरस्कार निवड समिती राजशिष्टाचार मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येते. दुसरं स्टेटमेंट आहे 15 ऑगस्ट रोजी पद्म पुरस्कार केंद्र सरकारद्वारे जाहीर केले जातात. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. चौथा घ्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेची NIA स्थापना कधी करण्यात आली? 1985, 2000, 2009, 2020. पाचवा प्रश्न घ्या. 3 स्टेटमेंट आहेत. स्टेटमेंट अ, नीती आयोग टॉप डाऊन धोरणानुसार कार्य करतो. ब, नीती आयोगाचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. क, नीती आयोगाच्या CEO कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतींद्वारे होते.
फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, ब क योग्य, सर्व चूक. तर याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.